माझं नाव प्रिया आहे. 1 महिन्यापूर्वी माझ्या पती अमितचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्यांना खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमेनंतर मी एकदम एकटी पडले होते. ते दिवसभर एका खोलीतच पडून असत आणि चालायलाही असमर्थ होते. माझं आयुष्य जणू कोरड्या वाळवंटासारखं बनलं होतं, जिथे वर्षानुवर्ष पाऊस पडला नव्हता. एक दिवस मी घरी बसले होते, तेव्हा दाराची घंटा वाजली. मी धावत दार उघडलं. माझ्यासमोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथूनच आपली ओळख करून दिली. तो म्हणाला, "भाभीजी, माझं नाव आर्यन आहे. मी प्रकाश काकांचा मुलगा आहे." कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज पाठवला असेल. मला लगेच प्रकाश काकांचा मेसेज आठवला. मी त्याला म्हटलं, "हो, आत ये." आणि दार मोकळं केलं. आर्यन संकोचत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इथे आलोय. तुम्हाला साधारण 8 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. तेव्हा मी शाळेत होतो. तुमच्या लग्नाचं कार्ड आमच्या घरी आलं होतं. माझ्या हायस्कूलच्या परीक्षेत होतो, म्हणून तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही. मी इथे कॉलेजच्या अभ्यासासाठी आलोय. आणि हे घ्या, काकांनी हे सामान तुमच्यासाठी पाठवलं आहे." असं म्हणून त्याने मला एक बॅग दिली. बॅगमधून बागेतील ताजी फळं, भाज्या आणि लोणच्याची सुवास येत होती. मी खूप आनंदाने आभार मानून बॅग घेतली आणि त्याला चहा नाश्ता दिला. या दरम्यान मी ठामपणे म्हटलं, "तू इथेच राहा. मी तुझ्या काकांना सांगितलंय की सगळ्यात मिळेल. तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे." आर्यन हे ऐकून लगेच मान्य झाला. जणू हीच गोष्ट ऐकायला तो उत्सुक होता. तो उठला आणि बाहेर ठेवलेला सामान झटपट आत आणला. त्या दिवसभर आर्यन आपली खोली व्यवस्थित करत राहिला. थोड्याच वेळात त्याला इथे आपलेपणा वाटू लागला होता. पण त्याचं मन इतकं लवकर इथे लागेल असं मी विचारलंही नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी आर्यनला माझ्या पती अमितची ओळख करून दिली. आर्यन आश्चर्यचकित झाला. त्याला असं वाटलं की कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत यांची आवाजही ऐकू आली नाही. या घरात भाभीशिवाय दुसरा माणूसही राहतो, हे मला जाणवलंही नाही. मी आर्यनच्या विचारां सावध करताना म्हटलं, "खरं तर यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून हे बेडवरच पडून असतात. दिवसभर झोपतात आणि रात्री जागे असतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे दिवसभर आणि रात्री झोपलेच होते. दिवस असेच जात होते." आर्यन आल्यामुळे मी खूप आनंदी होते. 2 जणांच्या सुनसान घरात थोडी रौनक आली होती. आर्यन स्वभावाचा चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एक दिवस मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणी गुणगुणत होते. तेव्हा आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझा हातभार लावू लागला. मी हसत म्हटलं, "आर्यन, तू अजून लहान आहेस. तुझं काम आहे शिकणं आणि फक्त शिकणं. तू हे काम करू नकोस." उत्तर म्हणून तो म्हणाला, "हो भाभी, शिकणं माझं काम नक्कीच आहे. पण मी इतकाही लहान नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने आर्यनकडे पाहिलं, तर तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी लहान मुलगा राहिलो नाही." हे ऐकून मी पूर्ण शांत झाले. एक दिवस बोलता बोलता आर्यन मला माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला, की त्यांना काय झालं होतं? हा अपघात कधी आणि कसा झाला? मी उदास होऊन म्हटलं, "आधी ते पूर्ण फिट होते आणि आमचा सगळा व्यवसाय ते एकटेच पाहत होते. सगळं चांगलं चाललं होतं आणि आम्ही हसत-खेळत एकत्र राहत होतो. मग एक दिवस असं घडलं, की जेव्हा ते कारखान्यातून घरी परतत होते, तेव्हा वाटेत त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचं आयुष्य आणि घराची परिस्थिती दोन्ही बदलली. त्यांच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. सगळा इलाज करून घेतला आहे, पण अजूनही ते नीट चालू शकत नाहीत. सध्या त्यांना 2 पावलं चालायलाही पूर्ण 10 मिनिटं लागतात. म्हणून ते बहुतेक वेळा आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपी करायला येतो आणि बाकी वेळ ते सिनेमे पाहतात आणि पुस्तकं वाचतात. डॉक्टर म्हणतात वेळ लागेल, पण हळूहळू ते बरे होतील आणि आरामात चालू लागतील." आर्यनने हे ऐकून त्यांच्याकडे पाहिलं. त्याला माहीत होतं की आमच्या लग्नाला अवघे 5 वर्ष झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला साधारण 5 वर्ष झाली आहेत ना?" मी म्हटलं, "हो, 5 वर्ष झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवतं भाभी. त्यावेळी माझ्या परीक्षा चालू होत्या आणि म्हणून मी तुम्हाला भेटूही शकलो नाही. मी कदाचित शाळेत होतो, तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही काकांकडे काही पुस्तकं घेऊन आला होता." मी म्हटलं, "हो, हो. तेव्हा तुझे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तकं परत करायला आले होते, कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते." दिवस जात राहिले आणि आर्यनला आमच्या इथे राहत 4 महिने झाले होते. आर्यन किशोरावस्थेतून प्रौढतेच्या वाटेवर चालला होता. पण त्याला हे स्पष्ट कळलं होतं, की आम्ही दोघं पती-पत्नीच्या शांत आयुष्यात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच थोडंफार संगीत आणि ताल निर्माण करत होता. आर्यन माझ्याशी जवळीक वाढवण्याची सातत्याने प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसांपासून कोणताही सुख मिळालं नव्हतं. तर मीही त्याच्याकडे ओढली जात होते. आम्ही दोघं कामातून मोकळे झाल्यानंतर खूप वेळ एकमेकांसोबत घालवत होतो. एकत्र बसून जेवण करत होतो आणि हळूहळू जवळ येत होतो.
मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला माहीत होतं की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे. कारण आता आमच्यातील नातं वाढत होतं. दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत होते. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजामजात मला इकडे-तिकडे स्पर्श करत असे. तो कदाचित तपासत असे की भाभी कशी प्रतिक्रिया देतील. कधी-कधी माझ्या पतीबद्दल विचार करून मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यात पाणी येई. अशा वेळी आर्यनच मला सांभाळत असे आणि मला मिठी मारत असे. आम्ही दोघं आता एकत्र झोपू लागलो होतो आणि एकमेकांत गुरफटून गेलो होतो. एक दिवस आर्यन आज पूर्ण मोकळा होता. म्हणून तो आर्यन आज स्वयंपाकघरात आला आणि झटपट माझे दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात तोंड लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचं सगळं काम करून टाकेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो हळूहळू माझ्या मऊ धुतलेल्या ओल्या आणि सुवासिक केसांना जवळजवळ सुंघत मला एका खुर्चीवर बसवू लागला. मीही आता मस्तीत आले होते. मी खुर्चीतून उठले आणि त्याला खुर्चीवर बसून स्वतः त्याच्या मांडीवर बसले. आम्ही दोघं काही क्षण असेच राहिलो. ना हललो ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटं झाली असतील की कुठून तरी खोकण्याचा आवाज आला, तर आम्ही दोघं थरारलो आणि घाबरून मी आर्यनला स्वतःपासून लगेच वेगळं केलं. जरी आर्यनची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून वेगळा व्हावा, पण तरी काही विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सगळं पाहिलं होतं. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकी थपकी मारून आणि दुसऱ्या गालावर गोड चुंबन देऊन उठून उभी राहिले. त्यावर आर्यन म्हणाला, "भाभी, दुसऱ्या गालाला इतकी अन्याय का?" तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू वीज धावत होती. मी त्याच्या स्पर्शाने किती प्रफुल्लित होते. हे फक्त मी आणि माझं तहानलेलं मनच जाणत होतं. मी अशा अद्भुत अनुभवाची वाट पाहत होते. पण त्या सकाळी आर्यनने माझं सगळं अपूर्णत्व दूर केलं होतं. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि जोरात पडला होता. आम्ही दोघं कोमेजल्यानंतर बेडवरच पडले होतो. तेव्हा खोकण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी एक कप चहा घेऊन आर्यनला प्रेमाने पाहत त्या खोलीतून निघाले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथेच माझ्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी बराच वेळ पतीच्या खोलीतून बाहेर आले नाही, तेव्हा आर्यन पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणून-बुजून स्वयंपाकघरात भांडी पडायला सुरुवात केली. पण मी त्याच्या या इशाऱ्याला ऐकूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी माझ्या पतीच्या दोन्ही हातांच्या तळव्यांना शिवत होते. पण मला असं वाटत होतं की मी आर्यनच्या हातांना शिवत आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणात हरवत चालले होते आणि स्वतःशी बोलत होते की प्रेम आपल्या आयुष्यात अगदी असेच यावं. एखाद्या उन्मुख झऱ्यासारखं माझ्या आत गुदगुदीसारखं पसरत होतं. पण मी या गोष्टीबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते की माझ्या पतीला माझं हे वर्तन खूप विचित्र वाटत होतं. तेही हे जाणवत होते की मी अचानक खूप आनंदी राहू लागले आहे. मी त्यांच्यासोबतही झोपत नसे आणि जर झोपले तरी त्यांच्याकडे पाठ करून झोपत असे. मी नवीन नवरीसारखी बनले होते आणि माझे तेवर आणि अंदाज माझ्या पतीला आश्चर्यचकित करत होते. आर्यनही जो सुरुवातीला त्यांना क्वचित 1 सेकंद भेटत असे, तो आता खांदेही दाबत असे आणि चहाही पाजत असे. एक दिवस स्वयंपाकघरात मी चहा बनवत होते, तेव्हा आर्यनने येऊन मला मागून आपल्या हातात घेतलं आणि मला चुंबन घेऊ लागला. मीही त्याला चिकटले आणि आम्ही दोघं एकमेकांत हरवून गेलो. तेव्हा खट असा आवाज आला. या आवाजाने आर्यन थरारला. आम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे झालो आणि हसू लागलो. आर्यनचं प्रेम मिळाल्याने मी खूप आनंदी होते. आधी मला माझं आयुष्य एक ओझंसारखं वाटत होतं. आज तेच आयुष्य मला फुलासारखं, ढगांसारखं आणि कापसाच्या गोळ्यासारखं वाटत होतं. मी आर्यन इथे येण्याला निसर्गाच्या एखाद्या चमत्कारासारखं मानून घेतलं होतं. आर्यनला इथे येऊन 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं आणि मी त्याला भेटून निखळले होते. आता आमचं पूर्ण आयुष्य मस्तीने भरून गेलं होतं. पण हळूहळू अमितला कळू लागलं की घरात काहीतरी चुकीचं चाललं आहे. त्यांनी आर्यनला आणि मला थेट बोलून दाखवलं. घरात गोंधळ माजला. आर्यनला आपली चूक तीव्रतेने जाणवली. त्याने लगेच घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या शहरात कॉलेज बदललं. मी आणि अमित यांना खूप वेदना झाली. अमितची तब्येत आणखी बिघडली. मी स्वतःच्या चुकीमुळे सतत पश्चात्ताप करत होते. कालांतराने अमित हळूहळू बरे होऊ लागले, पण आमच्यातील विश्वास परत आला नाही. आर्यननेही आपली चूक मान्य केली आणि दूर राहून आपलं आयुष्य सुरू केलं. या घटनेतून मला खूप उशिरा कळलं की क्षणिक सुखांसाठी नातेसंबंधांना धोका देणं किती चुकीचं आणि घातक आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी हेच खरे प्रेमाचे आधार आहेत. कोणत्याही
परिस्थितीत दुसऱ्याच्या भावनांचा आणि कर्तव्याचा विचार करणं आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.